नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ज्या विषयावर चर्चा सुरू केली होती त्या विषयाचाच दुसरा भाग म्हणून आपण आज बघणार आहोत की जे ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत, जे कॉलेजमधून पास आउट होतात किंवा ग्रॅज्युएटच्या शेवटच्या वर्षाला असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात काय काय संध्या उपलब्ध आहेत. तर आपण थोडक्यात हे आज बघणार आहोत. तर याला आपण काल आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं की कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांनी नोकऱ्या कशा शोधल्या पाहिजे किंवा नोकऱ्या शोधण्यासाठी त्यांना काय काय करता येईल. तर ह्या सेकंड पार्टमध्ये आपण आज बघणार आहोत की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा एकंदरीत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये ग्रॅज्युएट मुलांना काय काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. तर चला सुरुवात करूया. आपला अजेंडा आज असा असणार आहे की आपण बघणार आहेत की ग्रॅज्युएटसाठी कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा सध्या अवेलेबल आहेत किंवा मात्र ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर विद्यार्थी कोणत्या कोणत्या परीक्षांना सामोरे जाऊ शकतो किंवा कुठल्या कुठल्या एक्झाम्सला अपिअर होऊ शकतो ते आपण आज बघणार आहेत. मग स्पर्धा परीक्षेला तयारी करताना आपल्याला काही मुद्दे आहेत जे लक्षात घ्यायला पाहिजे, काही फॅक्टर्स आहेत. तर ते कुठले फॅक्टर्स आहेत ते आपण आज बघणार आहोत. ह्या परीक्षांसाठी साधारण तयारी कशी करावी आणि शेवटी आपण एक गोष्ट बघणार आहोत की परीक्षेसाठी हार्डवर्क तर इम्पॉर्टंट असतंच किंवा परीक्षेच्या तयारीसाठी हार्डवर्क हे इम्पॉर्टंट आहेच, हे आपल्याला लहानपणापासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पण काय हार्डवर्कच सगळं काही आहे किंवा त्याच्या पलीकडे जाऊन पण आपल्याला काही करता येईल, हे पण आज आपण बघणार आहोत. चला सुरुवात करूया. तर फर्स्ट थिंग जे वेगवेगळ्या संध्या एका ग्रॅज्युएट विद्यार्थ्याला अवेलेबल आहेत आजच्या पिरियडमध्ये, त्या आहेत ग्रॅज्युएट मुलं सेंट्रल लेवल पासून तर फार बँकिंगच्या लेवल पर्यंत परीक्षा देऊ शकतात. तर मग वेगवेगळ्या परीक्षा आहेत, जसं UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे, तशीच प्रत्येक राज्याची आपली एक स्टेट सर्व्हिसेस असते, तशी महाराष्ट्राची MPSC एक्झाम म्हणून ओळखल्या जाते, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. मग ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांना बँकिंग किंवा इन्शुरन्स किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे एक्झाम्स असतात त्या एक्झाम सुद्धा देता येतात किंवा ते ग्रॅज्युएट मुलं अगदी या एक्झामसाठी एलिजिबल असतात. मग ह्याच्या पलीकडे स्टाफ सिलेक्शन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल नावाची एक परीक्षा असते, ज्याला ग्रॅज्युएट्स तयारी करू शकतात. त्याच्या पलीकडे जाऊन मग रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्सच्या काही परीक्षा असतात आणि सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतात. फॉर एक्झाम्पल झालं FCI आहे किंवा सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन आहे किंवा इन्शुरन्समध्ये पण सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, जसं LIC आहे किंवा GIC आहे. GIC म्हणजे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ज्याच्या सध्या सहाय्यक पदाच्या जागा ह्याची ऍड आता सध्या आलेली आहे. तर अशा बऱ्याचशा एक्झाम्स आहेत ज्यांना बेसिक क्रायटेरिया किंवा बेसिक पात्रता जी असते ती ग्रॅज्युएशन म्हणून असते. तर एक ग्रॅज्युएट ह्या सगळ्या एक्झाम्सला तयारी करू शकतो. पण मग आता एवढ्या सगळ्या एक्झाम्स आहेत, तर या सगळ्या एक्झाम्सला आपल्याला एकत्र तयारी करता येणार आहे का किंवा कुठल्या तरी एखाद दुसऱ्या एक्झाम्सवरच फोकस करायला पाहिजे, हे आपण आज सगळं डिस्कस करणार आहोत. तर बघा, फॅक्टर्स म्हणजे जे मुद्दे आपण कन्सिडर केले पाहिजे जेव्हा आपण अशा कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. तर आपल्याला पहिल्यांदा बघितलं पाहिजे की ते जी कुठली परीक्षा, फॉर एक्झाम्पल आपण जर एखाद्या बँकिंगच्या परीक्षेला तयारी करायचा सुरुवात करतोय, तर आपण बघायला पाहिजे की त्या परीक्षेसाठी नेमकं एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ज्याला आपण पात्रता म्हणतो, ही काय असते. तर एलिजिबिलिटी आपल्याला दिसते की एलिजिबिलिटी मिनिमम एज, मॅक्सिमम एज ह्या एका फॅक्टरवर म्हणजे आखलेली असते. मग सेकंड फॅक्टर असतो एलिजिबिलिटीमध्ये जो तुमचा एज्युकेशनल क्रायटेरिया असतो. सहसा कुठल्याही बँकिंगच्या परीक्षेला कुठल्याही शाखेचा पदवीधर अपिअर होऊ शकतो आणि कुठल्याही शाखेचा पदवीधर कुठल्याही मोड ऑफ लर्निंगमध्ये, म्हणजे एखादा विद्यार्थी जर फुल टाइम अभ्यास करून किंवा फुल टाइम कॉलेज अटेंड करून ग्रॅज्युएट झाला तरी चालेल, एखादा विद्यार्थी पार्ट टाइम कॉलेज अटेंड करून
ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय तरीही चालेल, किंवा एखादा विद्यार्थी जर डिस्टन्स लर्निंग मोडमध्ये जर का ग्रॅज्युएशन करत असेल तरीही चालेल. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मग आपण एवढ्या सगळ्या एक्झाम जर आपल्या समोर आहेत, तर मी जसं म्हटलं सुरुवातीला की आपल्याला डिसाईड करावं लागेल की ह्यापैकी कुठली एक किंवा दुसरी एक्झाम आपण प्रिपेअर करू शकतो. तर सहसा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण जर UPSC जसं सेंट्रल सर्व्हिसेस आहेत किंवा MPSC जर तयारी करायचं म्हणतोय, तर ह्या दोन एक्झाम्स बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल की सिलेबस कॉमन आहे. पण माझं वैयक्तिक मत आहे की UPSC करणाऱ्यांनी राज्यसेवेला एक ऑल्टरनेटिव्ह किंवा सेकंड ऑप्शन म्हणून असं ठेवू नये. कारण की दोन्ही एक्झाम्स आहेत, दोन्ही एक्झाम्सची आपली आपली डिमांड आहे आणि दोन्ही एक्झामचं सिलेबस भव्य आहे. त्यामुळे तुम्हाला हवा तसा वेळ कदाचित मिळणार नाही की आपण प्रत्येका एक्झामच्या प्रत्येका छोट्या बारीक सारीक गोष्टीवर फोकस करू शकू. सिलेबस भलेही कॉमन असेल, पण महाराष्ट्र जे पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे आणि UPSC जे आहे, तर UPSC ही एक्झाम असं म्हणतात की अनालिटिकल एक्झाम आहे आणि MPSC जी एक्झाम आहे ती मेमरी बेस्ड एक्झाम आहे. तर अनालिटिकल म्हणजे काय आणि मेमरी बेस्ड म्हणजे काय? UPSC एक्झामला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फारसं पाठांतर करायला लागणार नाही, कारण UPSC ही कन्सेप्ट बेस्ड एक्झाम आहे. म्हणजे की तुम्ही जे सब्जेक्ट्स UPSC मध्ये शिकता ते सब्जेक्ट्स आणि MPSC मध्ये असणारे सब्जेक्ट्स बऱ्यापैकी प्रमाणात सिमिलर असतात. पण UPSC ची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि MPSC ची जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती बऱ्यापैकी डिफरंट आहे. इन द सेन्स UPSC कन्सेप्च्युअल प्रश्न विचारते, म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग टेस्ट केल्या जाते प्रश्नांच्या माध्यमातून, आणि MPSC तुमची मेमरीची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे पाठांतराची जी कॅपॅसिटी आहे ती टेस्ट करायचा प्रयत्न करते. त्यामुळे होतं काय, आपण एका वेळी एकच गोष्टीवर फोकस करू शकतो. एकतर आपण चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे पाठांतर करू शकतो. जर दोन्ही गोष्टी एकत्र करायला घेतल्या तर आपल्याला जाणवेल की फारसा बर्डन आपल्यावरच येतो. ठीक आहे, तर प्रत्येक एक्झामला जी एक्झामची लिस्ट मी तुम्हाला दाखवलेली आहे त्या एक्झामला आपल्याला एक इंडिव्हिज्युअल फोकस किंवा सेपरेट फोकस असला पाहिजे. नाहीतर होतं असं की आपण करतोय प्रिपरेशन, पण कुठलीही एक्झाम आपल्याला कुठल्याही एक्झाम असं क्रॅक करण्यासारखं आपलं प्रिपरेशन होत नाही. तर हा एक फॅक्टर झाला की कुठलीही एक चांगली एक्झाम, दर्जेदार एक्झाम, आणि त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही एखादी बँकिंगची एक्झाम, फार तर एखादी सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगची एक्झाम असं ठेवू शकता. पण तुम्ही दोन मोठ्या परीक्षा एकत्र प्रिपेअर करणं म्हणजे फारसा वेळ तुम्हाला लागून जाईल, आणि हा एक म्हणजे असा प्रयोग मुलं सहसा करत नाहीत. मुलं पहिले जी त्यांची मेन म्हणजे त्यांना जी आवडणारी एक्झाम असते ती प्रिपेअर करतात, आणि जर त्याच्यात नसेल जमत किंवा त्याच्यात त्यांना यश नसेल मिळत तर ते लोक सेकंड एक्झाम प्रिपेअर करतात. ऑप्शनलला जे एक्झाम ठेवतात ती एक्झाम ते प्रिपेअर करतात. तर आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये आज हे सगळं बघायचं नाही आहे, पण आपल्याला मेन मुद्दा आहे की आपल्याला ह्या एक्झाम्सची, ह्याच्यापैकी कुठली एक एक्झाम किंवा दोन एक्झाम ह्याची जेव्हा आपण तयारी करतो तर आपल्याला काय काय गोष्टींची म्हणजे काय काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर जसं मी म्हटलं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्यामध्ये आपल्याला मिनिमम एज किती हवंय, मॅक्सिमम एज किती हवंय. आता जेव्हा नोटिफिकेशन येतं त्यामध्ये मेन्शन्ड असतं की कुठल्या डेटला किती वय असायला हवं, आणि मग तुम्हाला एलिजिबिलिटीमध्ये वयानुसार किंवा कॅटेगरीनुसार तुमच्या वयामध्ये रिलॅक्सेशन पण असतं. फॉर एक्झाम्पल, जसं UPSC मध्ये मॅक्सिमम एज लिमिट जे आहे ते 32 आहे, मिनिमम एज लिमिट जे आहे ते 21 आहे. ठीक आहे, तर काही मुलं मला विचारतात, सर आम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि आमचं वय 21 वय पार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएटच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी बऱ्यापैकी एलिजिबल असतात ह्यापैकी कुठलीही एक्झाम्स द्यायला. पण अट अशी असते की म्हणजे वयोमानाने ते एलिजिबल असतात, पण ग्रॅज्युएशन त्यांचं कम्प्लीट नसतं. शेवटच्या सेमिस्टरला असताना ते एक्झामला अपिअर होऊ शकतात, पण ह्या एक्झामचे वेगवेगळे टप्पे असतात. जसं
बँकिंग असू दे, का UPSC असू दे, का MPSC असू दे, आजकाल ह्या सगळ्याच एक्झामच्या प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. ठीक आहे. तर मेन्स किंवा इंटरव्ह्यूच्या आधी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा होतं आपलं सिलेक्शन झाल्यानंतर, तोपर्यंत आपल्या हातात ॲटलिस्ट ग्रॅज्युएट झाल्याचा पुरावा पाहिजे, म्हणजे आपल्या हातात डिग्री असली पाहिजे, जेणेकरून आपण खरंच म्हणजे बाय नोटिफिकेशन ऑल्सो आपण एलिजिबल आहे त्या एक्झामसाठी. तुम्ही अपिअर करू शकता, बट तुमचं सिलेक्शन इज ऑन द बेसिस ऑफ ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याचा पुरावा आयोगाला मिळाल्याशिवाय तुम्हाला ऑर्डर देता येत नाही. अशी बरीचशी मुलं असतात ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत नाही. ते वयाने क्वालिफाईड असतात आणि ग्रॅज्युएशनचे सपोज ते लास्ट सेमिस्टरला आहे आणि त्यांचा एखादा बॅकलॉग आहे. त्यांनी परीक्षा क्लिअर केली, पण बॅकलॉग असल्यामुळे त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नसल्यामुळे अशा मुलांचे रिझल्ट वेटिंग लिस्टमध्ये ठेवल्या जातात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी. पण ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या सेमिस्टरला आपण एलिजिबल आहोत, हे पण एक चांगली बाब आहे. ठीक आहे. तर नंबर ऑफ अटेम्प्ट पण आजकाल प्रत्येक एक्झामचा एक फीचर झालेला आहे. जसं UPSCला आपण जर म्हणाल तर ओपन ह्या कॅटेगरीला सहसा 6 अटेम्प्ट दिलेले असतात, OBC कॅटेगरीला 9 अटेम्प्ट असतात, SC ST कॅटेगरीला जवळपास जी वयोमर्यादा त्यांची असते मॅक्सिमम एज लिमिट तसे तोपर्यंत ते अटेम्प्ट करू शकतात. तसंच पर्सन विथ डिसॅबिलिटी असतात, त्यांना पण जोपर्यंत त्यांची वयोमर्यादा संपत नाही तोपर्यंत ते अटेम्प्ट करू शकतात. ठीक आहे. तर ह्या बाबी आपण लक्षात घेतला पाहिजे. कुठल्याही एक्झामला तयारी करताना आपण पहिले त्या एक्झामसाठी सगळ्या फॅक्टर्स कन्सिडर करून एलिजिबल आहे का नाही हे आपण चेक केलं पाहिजे. ठीक आहे. सेकंड जी फॅक्टर आहे किंवा सेकंड जी गोष्ट आहे जी आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे की ह्या प्रत्येक एक्झामचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल असतं. म्हणजे साधारण ह्या परीक्षा कुठल्या महिन्यात वर्षात कुठल्या महिन्यात होतात हे आपण एक रफ जर सर्च केलं गुगलवर तर आपल्याला मिळून जाईल की गेल्या वर्षात ह्या महिन्याला ही परीक्षा झाली. आज काळ वेगळा आहे कारण की आज पॅन्डेमिक आहे. तुम्हाला दिसत असेल की बऱ्याचशा जसं फॉर एक्झाम्पल MPSC जे आयोग आहे त्यांची जी राज्यसेवा आहे ही जवळजवळ 5 वेळा ह्याची डेट पोस्टपोन करण्यात आली आणि फायनली आता आपल्याला दिसतंय की ही परीक्षा पुढच्या रविवारी म्हणजे 21 मार्च रोजी होणार आहे. तर अशा अनसर्टनिटीज तेव्हाच होतात जेव्हा असं काहीतरी पॅन्डेमिक सारखं काहीतरी मोठं आपल्याला सामोरी जावं लागतं. म्हणजे अशी सिच्युएशन आजपर्यंत जगाने फेस केलेलीच नाहीये, त्यामुळे आपल्याला सर्टन नाही होत आहेत. ठीक आहे. तर जर ह्या सिच्युएशन्स नसतील तर ह्या ज्या एक्झाम्स आहेत ते एक रेग्युलर टाइम पिरियड मध्ये वर्षभरात होत राहतात. तर आपल्याला बस चेक करायचे अशा कुठल्या एक्झाम्स आहेत, ज्या कुठल्या एक्झाम्स तुम्ही टार्गेट करणार आहेत त्या एक्झाम साधारण वर्षात कुठल्या म्हणजे टाइम पिरियडला कंडक्ट केल्या जातात. ते फर्स्ट हाफ ऑफ द इयर मध्ये होतात का सेकंड हाफ मध्ये होतात, म्हणजे तुम्ही त्या हिशोबाने आपला स्टडीचा जो प्लॅन आहे तो करू शकता. थर्ड थिंग आपल्याला बघायला पाहिजे कुठल्याही परीक्षेला प्रिपेअर करताना सगळ्यात पहिले त्या परीक्षेचा आपण सिलेबस बघायला पाहिजे. आता सिलेबस बघून आपण करणार काय नेमकं, कारण की आपल्याला तर बरेचसे विषय त्याच्यातले नवीन असतील. तर मग नेमकं आपण काय करायचं सिलेबस बघून? तर सिलेबस बघून आपण हे करायचं मित्रांनो की सिलेबस नुसतं वाचून घ्यायचं नाही, आपल्याला सिलेबस समजून घ्यायचंय. तर समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं समजून घ्यायचंय म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल की आपल्याला माहिती आहे की आपल्याला UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये हिस्ट्री नावाचा विषय असतो किंवा इतिहास नावाचा विषय असतो. तर इतिहासात आपल्याला 3 टप्पे असतात. जसं प्राचीन इतिहास असतो किंवा मध्ययुगीन असतो किंवा आधुनिक इतिहास असतो. तर आपल्याला नेमकं कळायला पाहिजे की प्राचीन इतिहास जो आहे तो MPSC आपण करतोय का UPSC करतोय. मग UPSC करतोय तर प्राचीन इतिहास ह्याची सुरुवात कुठनं होतीये, तर ती सुरुवात कुठनं होती आणि प्राचीन इतिहासाचा जो काळ आहे तो कुठं संपतोय हे एक्झॅक्टली आपल्याला माहिती पाहिजे. मग सपोज आपल्याला कळतंय की प्राचीन इतिहास त्याला एन्शंट इंडियन हिस्ट्री असं म्हटलं जातं आणि एन्शंट इंडियन हिस्ट्रीमध्ये सुरुवात होते प्री हिस्टॉरिक पिरियड पासून. आता आपल्याला प्री हिस्टॉरिक पिरियड पासून सुरुवात होते आणि कुठंतरी तो पिरियड एंड होतो
एवढंच माहिती असून पुरेसं नाहीये. मग ह्याच्या पलीकडे आपण काय करायचं, जसं मी लिहिलेलं आहे इथे की इट इज ॲडवायजेबल की आपण तो सिलेबस समजून घेणे. ठीक आहे. आता हा सिलेबस आपल्याला कुठे मिळणार? प्रत्येक एक्झामचं ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला गेल्या वर्षाचं किंवा करंट इयरचं सहजरित्या इंटरनेटवर अवेलेबल असतं. त्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला सगळा सिलेबस मिळतो. तर ह्या इन्फॉर्मेशनच्या पलीकडे जाऊन आपल्याला समजून काय घ्यायचंय. जर मला सुरुवात करायची अभ्यासाला तर मी काय करेल की नुसतं प्री हिस्टॉरिक पिरियड ही बाब माहिती असून मला चालणार नाही. प्री हिस्टॉरिक पिरियड म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर समजून कसं घेणार? आपल्याला सगळं वाचायचंय का प्री हिस्टॉरिक पिरियड बद्दल? नाही. प्री हिस्टॉरिक पिरियडची आपण एक बेसिक जी डेफिनेशन आहे किंवा बेसिक याचं मिनिंग काय होतं, याचा अर्थ काय असतं, हे आपण सहजरित्या गुगलवर सर्च करू शकतो. जसं प्री हिस्टॉरिक पिरियड म्हणजे असा पिरियड की ज्या हिस्ट्रीच्या असा काळ आहे तो एन्शियंट हिस्ट्रीचा किंवा प्राचीन इतिहासातला, ज्या काळात कुठल्याही प्रकारचं रेकॉर्डेड एव्हिडन्स नाहीये किंवा रिटन एव्हिडन्स नाहीये हिस्ट्रीचा, पण तो पिरियड आहे. त्या पिरियड मध्ये जे काही म्हणजे फाइंडिंग्स असतील, सर्वेज असतील, त्याच्या हिशोबाने ती हिस्ट्री लिहिल्या गेलेली आहे. फारसं डिटेल त्याचा रेकॉर्ड नाही आहे, कारण की त्यावेळेला बहुतेक लँग्वेज, स्क्रिप्ट याचं डेव्हलपमेंट झालेलं नव्हतं. तर एवढं तरी मला माहिती असावं की प्री हिस्टॉरिक पिरियड म्हणजे ह्या गोष्टीला प्री हिस्टॉरिक पिरियड असं म्हणतात. तर मग सिलेबस आपल्याला नुसतं वाचायचं नाही आहे, प्रत्येक एक्झामचा सिलेबस समजायचा आहे. असंच जर आपण बँकिंगचा सिलेबस बघतोय तर बँकिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की गणित किंवा बुद्धिमत्ता असे काही म्हणजे सेक्शन्स आपल्याला अभ्यासाला लागतात. तर बँकिंगमध्ये जर आपण बघतोय सपोज आपल्याला ॲप्टिट्यूड किंवा गणित त्याला म्हणतात, तर आपल्याला नेमकं माहित पाहिजे की ॲप्टिट्यूड म्हणजे काय. म्हणजे ॲप्टिट्यूडला गणित म्हणून चालणार का त्याला मेंटल ॲबिलिटी पण म्हणतात. मग मेंटल ॲबिलिटी म्हणजे काय असते, मग ॲप्टिट्यूडमध्ये नेमकं काय टॉपिक्स असतात. मग पर्सेंटेज नावाचा टॉपिक असतो का, मग वर्क अँड टाइम नावाचा टॉपिक असतो का, मग स्पीड आणि डिस्टन्स नावाचा टॉपिक असतो का, मग ह्यांची लेवल काय असते, स्पीड आणि डिस्टन्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारल्या जातात, हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इवन बिफोर म्हणजे तुम्ही अभ्यास सुरुवात करायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेणे फार महत्वाचं आहे. कारण की काय होतं, सिलेबस अशी गोष्ट आहे जी तुम्हाला एक डायरेक्शन देते. डायरेक्शन आता कशाचं, तुम्हाला सपोज तुम्ही डेस्टिनेशन कन्सिडर करताय की बँकिंगचा एखादा जॉब किंवा UPSC मध्ये एखादी पोस्ट तुमचं डेस्टिनेशन आहे, तर सिलेबस कसा आहे, एक ॲड्रेस आहे त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं. तर सिलेबस तुम्हाला प्रामुख्याने काय सांगतो की तुम्हाला काय वाचायचंय. ठीक आहे, व्हॉट टू रीड. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आता आपण काय करायचं अभ्यास सुरू करायच्या आधी, तर आपल्याला पेपर पॅटर्न आपल्याला समजून घ्यावं लागेल त्या परीक्षेचं. फॉर एक्झाम्पल UPSC म्हणा किंवा MPSC म्हणा किंवा बँकिंग म्हणा, बँकिंगमध्ये पण वेगवेगळ्या परीक्षा जसं IBPS PO आहे, RRB आहे किंवा RBIच्या काही एक्झाम्स आहेत. ठीक आहे, या प्रत्येक जे परीक्षा आहेत त्याच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याचे गेल्या वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते तुम्हाला इंटरनेटवर सहजरित्या अवेलेबल असतात. कमीत कमी आपल्याला काय करायचंय, जी कुठली परीक्षा आपण टार्गेट करतोय त्या परीक्षेच्या कमीत कमी गेल्या 5 वर्षाचे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचे पेपर आपल्याला बघायचे आहेत आणि त्याचा ॲनालिसिस करायचा आहे. तर ॲनालिसिस करायचं म्हणजे काय, आता बघा सिलेबसमध्ये आपल्याला माहिती आहे की सपोज बँकिंगमध्ये मी बघतोय त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड नावाचा सेक्शन आहे आणि ॲप्टिट्यूडमध्ये एक टॉपिक आहे सपोज पर्सेंटेज. तर पर्सेंटेज हे बँकिंगच्या एक्झाम्सला विचारले जातात. तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपरमध्ये बघायला पाहिजे की ॲप्टिट्यूड ह्या सेक्शनमध्ये पर्सेंटेज हा जो टॉपिक आहे हा कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि ते किती मार्काला विचारले गेलेले आहे. तर असं आपल्याला गेल्या 5 वर्षासाठी बघायचं आहे. याने होतं काय, आपल्याला एक्झॅक्टली माहिती असतं की आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करणार आहे आणि जेव्हा ॲप्टिट्यूड वाचणार आहे आणि त्यात आपण जेव्हा पर्सेंटेज वाचणार आहे तेव्हा आपल्याला नेमकं काय वाचायचंय. 2 गोष्टी विद्यार्थी मित्रांनो, पहिले आहे सिलेबस जे आपल्याला सांगतं काय वाचायचं आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस हे आपल्याला सांगतं की ते कसं वाचायचं आहे. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी, पहिली गोष्ट सगळ्यांनाच माहिती असते की आपल्याला काय वाचायचंय, पण त्यातही लोकांना अंडरस्टँडिंग नसते कारण की ते
प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करत नाही. तर बघा, जर मी म्हणतो की ऍक्च्युअल जर पेपर जो आहे तुमचा, ऍक्च्युअल परीक्षा, ऍक्च्युअल एक्झाम जे आहे, तिथं जो पेपर तुम्ही देणार आहे, तो पेपर जर तुमचा शत्रू आहे, एनिमी आहे, तर सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमचे मित्र आहेत. ठीक आहे. ह्यांचा सपोर्ट जर तुम्हाला असेल किंवा ह्यांचा जर तुम्ही पुरेपूर वापर कराल, तर मे बी तुम्ही जे तुमचा शत्रू आहे, जो तुमचा ऍक्च्युअल पेपर आहे, तो तुम्ही थोडा कम्फर्टनी किंवा थोडा काय म्हणतात ना, कमी स्ट्रगलनी तुम्ही पेपर क्लिअर करू शकाल. ठीक आहे. हार्डवर्क तर तुम्हाला करावंच लागेल, पण स्ट्रगल तुम्हाला कमी राहील. म्हणजे असं नाही होणार ना की अरे हे गोष्ट सिलेबसमध्ये आहे का, असं पण काही येतं का पेपरमध्ये. म्हणजे मुलं टॉपिक अभ्यासतात, पण त्यांना पेपरमध्ये नेमकं त्या टॉपिकशी रिलेटेड काय येतं हेच माहिती नसतं. तर आपल्याला अभ्यास सुरुवात करायच्या आधीच हे सगळं करायचं आहे. ठीक आहे. मग ह्याच्या पलीकडे आता अभ्यास सुरू करायचा आपल्याला, तर मग कसं सुरुवात करायची, तर पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल की कुठले कुठले स्टँडर्ड रेफरन्स बुक आपल्याकडे मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता स्टँडर्ड रेफरन्स बुक प्रत्येका परीक्षेसाठी वेगळे असतात. मला कधी संधी मिळाली पुन्हा नव्याने, तर आपण प्रत्येका एक्झामसाठी एक सेमिनार घेऊ शकतो, जेणेकरून मला तुम्हाला सांगता येईल की फॉर एक्झाम्पल आपण UPSC साठी काही सेमिनार घेतला, तर प्रत्येका सब्जेक्टसाठी प्रत्येका किंवा टॉपिक्स, काही लिस्ट ऑफ टॉपिक्स आहेत, त्याच्यासाठी काय तुम्हाला स्टडी मटेरियल किंवा कुठली पुस्तकं तुम्ही वापरायला हवीत. ठीक आहे. आपल्याला करणं काय आहे की जर आपल्याला सध्या नाही समजत, सध्या कोणी गाईड नाही करू शकत, तर बेस्ट इज टू यूज इंटरनेट. इंटरनेटचा तुम्ही वापर करा आणि त्यात सहजरित्या तुम्हाला कळतं की सपोज तुम्ही टार्गेट करत आहे RBIची एक्झाम, तर RBIची एक्झाम जर तुम्ही टार्गेट करत आहे, तर नुसतं RBI बद्दल जर तुम्ही सर्च केलं आणि RBI ही परीक्षा गेल्या वर्षात काही लोक पास झालेच असतील, आणि अशी बरीच लोक इंटरनेटवर दुसऱ्या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी काही लेख लिहित असतात किंवा अशी लोक कुठेतरी मुलाखत देत असतात. तर अशा लोकांची मुलाखती किंवा इंटरनेटवर लिहिलेले जे ब्लॉग्स आहेत हे आपण बघितले पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यांचा गायडन्स मिळतो. ठीक आहे. तर ती अशा एकच लोकांचा नाही, अशा एक कमीत कमी 4-5 लोकांचा आपल्याला बघायचं आहे, आणि त्यांच्या जे म्हणतात ना, ते जे बुक्स रेफर करतात त्याच्यामधली एक कॉमन लिस्ट तयार करायची. म्हणजे सपोज 5 व्यक्ती आहेत, 5 व्यक्ती तुम्हाला काही बुक्स रेफर करतील आणि त्यापैकी काहीतरी टक्के पुस्तकं सिमिलर असू शकतात. तर अशा सिमिलर जे पुस्तकं रेकमेंड केल्या जात आहे, त्या पुस्तकांची लिस्ट किंवा टेस्ट सिरीजची लिस्ट किंवा स्टडी मटेरियलची लिस्ट हे तुम्हाला वेगळं काढून घेणं आहे, आणि ते पुस्तकं रेफर तुम्ही डिरेक्टली करू शकता. कारण की हे पुस्तकं कोणी रेफर केली आहे, कोण सांगताय, हे जी मुलं ऑलरेडी पास झाली आहे परीक्षा, ते लोक तुम्हाला सजेस्ट करताय. ठीक आहे. तर स्टँडर्ड रेफरन्स बुक अवेलेबल आहेत का, आणि ह्या एक्झाम्सच्या प्रिपरेशनला साधारण वेळ किती लागतो. म्हणजे जसं आता मला जर तुम्हाला काही सांगायचं झालं तर बँकिंगच्या परीक्षेला माझ्या ऑब्झर्वेशनच्या हिशोबाने साधारण 6 महिन्याचा कालावधी लागतो. UPSC आणि MPSCची जर तुम्ही परीक्षा जर कन्सिडर करताय, तर तुम्हाला साधारण वर्षभराचं प्रिपरेशन लागतं आणि वर्षभर त्या एक्झाम्स चालतात. बँकिंगच्या एक्झामसाठी 6 महिन्याचं प्रिपरेशन सफिशियंट आहे. ठीक आहे. तर आपल्याला बघायचं टाइम ड्युरेशन, म्हणजे मी मंथ्समध्ये म्हणतोय, एका दिवसामध्ये किती वेळ अभ्यास करायला पाहिजे तो वेगळा विषय आहे, आणि त्याला आपल्याला वेगळं काहीतरी डिस्कस करावं लागेल, वेगळ्या टॉपिकमध्ये आपल्याला डिस्कस करावं लागेल. ठीक आहे. तर हे काही फॅक्टर्स आहेत जे आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. आता आपण ह्या एक्झामसाठी प्रिपेअर कसं करायचं. ठीक आहे. आपण कन्सिडर केले काही फॅक्टर्स होते, ते फॅक्टर्स आपल्याला चेक करावे लागतील एक्झामच्या प्रिपरेशनसाठी. ठीक आहे. आता नेमकं कुठलीही एक्झाम, सपोज आपण एखादी एक्झाम कन्सिडर करतोय, त्या एक्झामसाठी आपल्याला प्रिपेअर कसं करायचं आहे. तर पहिल्यांदा जसं मी म्हटलं की आपण सिलेबस आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणजे यू हॅव टू अंडरस्टँड द सिलेबस थरोली. नुसतं चेक करून चालणार नाही, आणि त्यात आपल्याला डायसेक्शन मेथड वापरावी लागेल. तर डायसेक्शन म्हणजे काय, तर बरीचशी लोक जे बायोलॉजी बॅकग्राऊंडचे आहेत किंवा झुओलॉजी बॅकग्राऊंडची आहेत, त्यांना माहिती असेल की डायसेक्शन म्हणजे त्यांना एक एक्सपेरिमेंट असतो की जिथे एक लाईव्ह ऑर्गॅनिझम किंवा एक डेड ऑर्गॅनिझम घेऊन, सपोज एक फ्रॉग असतो, आणि त्या फ्रॉगचं डायसेक्शन करतात, म्हणजे त्याला
चीरफाड करतात ते आणि त्याचे इंटरनल ऑर्गन्स काय आहेत ते चेक करतात, असा एक एक्सपेरिमेंट असतो. तर तसंच आपल्याला काहीतरी सिलेबस सोबत करायचं. म्हणजे सिलेबसमध्ये तुम्हाला नुसतं दिलेलं आहे की हिस्ट्री आपल्याला वाचायची, भारताचा इतिहास आपल्याला वाचायचा, पण नुसतं भारताचा इतिहास असं म्हटल्याने आपल्याला काय समजणार, तर आपल्याला त्याचं डायसेक्शन करावं लागेल. मग पहिल्या लेवलला आपण डायसेक्शन केलं तर काय आपल्याला कळालं की अरे बाबा याचे 3 भाग आहेत. ठीक आहे, 5ही असू शकतात जर युपीएससी कन्सिडर केलं तर. 3 भाग कुठले आहेत हे प्रामुख्याने सगळ्यांना माहिती असतात, ज्याला आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास असं म्हणतो. पण जर युपीएससी ही एक्झाम कन्सिडर केली तर युपीएससीला पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला सुद्धा इतिहास हा जो विषय आहे तो अभ्यासाला लागतो. तर मुख्य परीक्षेला तुम्हाला दिसेल की जगाचा इतिहास पण तुम्हाला असेल, वर्ल्ड हिस्ट्री ज्याला म्हणतात, आणि भारताला जो स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतरचा पण इतिहास, त्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला दिसतील. तर मग त्याला पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री असं म्हटलं जातं. तर हे झाले ब्रॉडर म्हणजे एरियाज किंवा ब्रॉडर सेक्शन्स. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही ह्याच्यातही डायसेक्शन करू शकता की एन्शंट मध्ये तुम्हाला नेमकं कुठून सुरुवात आहे, मग प्री हिस्टॉरिक पिरियड आहे, मग प्री हिस्टॉरिक पिरियड मध्ये अजून काही डायसेक्शन होतं का, होऊ शकतं. जसं पॅलिओलिथिक एज आहे, निओलिथिक एज आहे, मेसोलिथिक एज आहे. ठीक आहे, मग एवढं डायसेक्शन झालं तर आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला माहिती आहे की हे आपल्याला वाचणं. आठवण करा की मी तुम्हाला काय सांगितलं, सिलेबस म्हणजे काय, ऍड्रेस आहे आणि तुम्हाला त्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे. म्हणजे युपीएससी तुम्हाला गाठायची आहे तर तुम्हाला सिलेबस व्यवस्थितरित्या माहीत पाहिजे. जर तुम्हाला सिलेबस माहीत नाही तर तुम्ही वेळोवेळी लोकांना तुम्ही कन्फ्यूज राहाल आणि वेळोवेळी लोकांना विचारत राहाल की नेमकं काय वाचायचं मला समजत नाही. पण तुम्हीच जर हे डायसेक्शन करताय तर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती राहील की नेमकं त्या टॉपिक बद्दल काय वाचायचंय आणि कुठनं वाचायचंय. ठीक आहे, जर ह्या डायसेक्शनला तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची अनालिसिसची साथ दिली तर तुम्हाला दोन्ही गोष्ट कळतील. म्हणजे सिलेबस तुम्हाला सांगेल व्हॉट टू रीड आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की अरे युपीएससी मध्ये हिस्ट्रीमध्ये पहिल्या पेपरमध्ये हिस्ट्रीचे इतके प्रश्न असतात 100 पैकी, त्या 100 पैकी साधारण एवढे प्रश्न एन्शंटचे असतात आणि त्या एन्शंटमध्ये काही प्रश्न तुम्हाला दिसले प्री हिस्टॉरिक पिरियडवर. तसे गेल्या 5 वर्षामध्ये प्री हिस्टॉरिक पिरियडवर तुम्हाला किती प्रश्न दिसले. ठीक आहे, मग तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे आणि तुम्हाला तो टॉपिक अभ्यासताना तुम्हाला एक्झॅक्टली एक आयडिया येते किंवा एक क्लॅरिटी येते की तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे की अभ्यास काय करायचा आहे पण तो कसा करायचा आहे हे पण फार महत्त्वाचं आहे. मुलं म्हणतात ना की स्मार्ट वर्क करणं फार इम्पॉर्टंट आहे, तर हा एक स्मार्ट वर्कचा भाग झाला. नुसतं हार्डवर्क करून आपल्याला चालणार नाही. ठीक आहे, मग जसं मी म्हटलं की तुम्हाला स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचणं किंवा स्टँडर्ड जे मटेरियल आहे प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड किंवा प्रत्येक विषयाशी रिलेटेड हे आपल्याला वाचायचे आहेत. ठीक आहे, आपण त्याचे नोट्स काढू शकतो. ठीक आहे, नोट्स वगैरे काढून झाले तर आपल्याला एक काम उरतं की आपण प्री हिस्टॉरिक पिरियड एक टॉपिक घेतला वाचायला, आपण तो वाचला, त्याच्या आधी आपल्याला काय करायचं, डायसेक्शन करायचं आहे. आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फक्त प्री हिस्टॉरिक पिरियडचे बघून घ्यायचे. म्हणजे सुरुवात करताना एक टॉपिक घेऊन आपण सुरुवात करायची आहे. कुठलाही एक विषय घ्या, त्याचा एक टॉपिक घ्या, त्याचे सब टॉपिक्स घ्या. ठीक आहे, तेवढा टॉपिक, त्याचे सब टॉपिक, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. ठीक आहे, त्यांनी तुम्हाला आयडिया येईल की तो टॉपिक वाचायचं कसं आहे. ठीक आहे, तो टॉपिक वाचून घ्या, त्याच्या लागे तर नोट्स काढा, त्याला रिवाईज करा. ते रिव्हिजन झाल्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही मार्क केले होते किंवा वाचले होते ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आता यांनी काय होणार, जे तुम्ही तुम्ही सॉल्व्ह केले, सपोज 10 प्रश्न तुम्हाला गेल्या 5 वर्षात मिळाले, सपोज 10 पैकी तुमचे 7, 8, 6 किंवा 10च्या 10 जमताय, तर तुम्हाला एक अंडरस्टँडिंग निर्माण होईल की जे रेफरन्स सोर्स तुम्ही यूज करताय ते कितपत उपयोगाचा आहे ह्या परीक्षेच्या त्या विषयाला अभ्यासासाठी. ठीक आहे, असं होऊ शकतं की तुम्हाला 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं कदाचित त्या पुस्तकात मिळणार नाही, पण जर का ते सोर्स तुम्हाला मोर दॅन 60%, 70% प्रश्नांची उत्तरं द्यायला मदत करत असेल तर ते सोर्स आपण स्टँडर्ड सोर्स म्हणून वापरू शकतो. मग उरलेल्या प्रश्नांचं आपण काय करायचं, जी उरलेली प्रश्न आहेत ना, त्याची जी उत्तर आहेत त्याचं एक तर एक्सप्लेनेशन त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सच्या आन्सर कीज मध्ये असतं किंवा ती क्वेश्चन्स आपण इंटरनेटवर सर्च करून त्याच्याबद्दल जे उत्तर आहे त्याची माहिती काढून
आपण जो टॉपिक आपण ज्या पुस्तकातनं अभ्यासतोय त्याच टॉपिकच्या खाली त्याचे नोट्स तयार करून ठेवू शकतो. जेणेकरून होतं काय, जी मिसिंग इन्फॉर्मेशन आहे आणि जी आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून मिळालेली आहे ती पण आपल्या स्टँडर्ड रेफरन्स बुकमध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये सामील होऊन जाते. जेणेकरून आपल्या त्या टॉपिक बद्दलचा जो प्रिपरेशन आहे तो एका कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने होतो. ठीक आहे, तर असं आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. मग हे करताना आपल्याला म्हणजे आपण रिव्हिजन करतो किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो, असं करता करता आपल्याला सगळे सब्जेक्ट्स, त्याचे सगळे टॉपिक, त्याचे सगळे सब टॉपिक असे करत जायचं आहे. ठीक आहे, मग परत रिवाइज करून आपल्याला मॉक टेस्ट सिरीज द्यायचे. मॉक टेस्ट सिरीज आपल्याला महत्त्वाचे काय आहेत, कारण की आपण नुसतंच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून कॉन्फिडन्स नाही ठेवू शकत. मॉक टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला त्याच विषयावर, त्याच टॉपिक्सवर नव्या पद्धतीचे प्रश्न बघायला भेटतात, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न कसं टॅकल करायचे ह्याची एक क्लॅरिटी मिळते आणि परीक्षेला लागणारा जो टाइम असतो, ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो, किंवा आपली काही स्ट्रॅटेजी आपण तयार करतो ती तुम्हाला तयार करता येते. आणि तुम्हाला प्रॅक्टिस म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर प्रॅक्टिसनी तुम्हाला जे परफेक्शन पाहिजे, आता परफेक्शन म्हणजे नॉट 100%. स्पर्धा परीक्षेमध्ये, कुठल्याही परीक्षेमध्ये 100% मार्क्स तुम्ही नाही आणू शकत, पण कट ऑफ काहीतरी एक असतो प्रत्येक परीक्षेला, प्रत्येक स्टेजला, प्रिलिम्स असो, मेन्स असो किंवा अजून कुठली तरी स्टेज असो. ठीक आहे, तर ह्या स्टेजेसला जो कट ऑफ असतो तो कट ऑफ आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्याच्यासाठी आपण प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. प्रॅक्टिसने आपली स्ट्रॅटेजी तयार होते, आपल्याला टाइम मॅनेज करता येतो, आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांची जी आहे ती आयडिया येते, आपले काही त्याच्यामध्ये काही विकनेसेस आहेत, काही आपल्याला काही इम्प्रूव्ह करायचं आहे तर ते आपल्याला कळतं. म्हणजे ॲक्च्युअल परीक्षेला ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण मॉक टेस्ट सिरीज देऊन ह्या सगळ्या गोष्टी याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ठीक आहे, तर जर आपण हा सिलेबस अशा मॅनरमध्ये किंवा अशा पद्धतीने कंप्लीट केला तर आपण एक चांगली मॉक टेस्ट सिरीज कुठल्याही क्लासची किंवा कुठल्याही वेबसाईटवरील उपलब्ध जी मॉक टेस्ट सिरीज असते ती आपण लावू शकतो आणि त्यांनी आपण आपला अभ्यास कंप्लीट करू शकतो. तर आपल्याला करायचं काय, आपल्याला सिलेबस समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, सिलेबसचं डायसेक्शन करायचं आहे. मग आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये सिलेबस आणि क्वेश्चन्सचं इंटरलिंकिंग करायचं आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला मग स्टँडर्ड रेफरन्स बुक्स अवेलेबल कोणत्या कोणत्या आहेत ते आपल्याला गोळा करायचे आहेत. त्याच्यात आपल्याला टॉपिक बाय टॉपिक वाचन सुरू करायचे. जमल्यास आपल्याला नोट्स काढायचे, त्या नोट्स आपल्याला रिवाइज करायचे आहेत. ते रिव्हिजन झाल्यावर आपल्याला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जे आपण टॉपिक बाय टॉपिक जे प्रश्न बघितले होते ते टॉपिक बाय टॉपिक सॉल्व्ह करायचे. अशा पद्धतीने आपल्याला सगळा सब्जेक्ट, सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे. आणि हे सगळं सिलेबस कव्हर झाल्यावर आपल्याला रिव्हिजन करून सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ म्हणतो आपण, ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पेपर म्हणतो, तसे टेस्ट सिरीज घ्यायचे आहेत. जेणेकरून आपल्याला टाइम मॅनेजमेंट, आपल्याला एखादा इम्प्रूव्हमेंटसाठी कुठला एरिया असेल तो कळेल. ठीक आहे, आणि नव्या प्रश्नांबद्दल पण आपल्याला माहिती मिळेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो. ठीक आहे, आणि लास्ट जो सेक्शन आहे तो डिस्कस करण्यासारखा असा आहे की बरेचसे विद्यार्थी मला विचारतात की सर परीक्षा आहे, डिफिकल्ट आहे, कॉम्पिटिशन भरपूर आहे, तर हार्डवर्कच सगळं काही आहे का, म्हणजे किती अभ्यास केला पाहिजे, 18 तास अभ्यास करायचा का, 8 तास अभ्यास करायचा का, 12 तास अभ्यास करायचा. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो की हार्डवर्क हे प्रोडक्टिव्हिटीशी रिलेटेड आहेच, पण आपण नुसतंच हार्डवर्क करून चालणार नाही. मग नेमकं हार्डवर्क सोबत आपल्याला काय काय इम्पॉर्टंट आहे, तर हार्डवर्क सोबत माझ्या मते आपल्याला एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे, चांगलं जेवण करणं म्हणजे हेल्दी इटिंग ज्याला मी म्हणतो, डाएटकडे लक्ष देणं ते इम्पॉर्टंट आहे, आपल्याला झोप इम्पॉर्टंट आहे, आणि थोडा वेळ आपल्याला ऑफ पण पाहिजे. 24 तास आपण एखाद्या मशीनसारखं अभ्यास नाही करू शकत. तर हा एक थॉट आहे, याच्यावर तुम्ही विचार करू शकता की लोक काय करतात ना, स्वतःला
मी परीक्षेसाठी तयारी करतोय म्हणून मी स्वतःला एका रूममध्येच कोंडून घेणार, मी 12-12 तास अभ्यास करणार, मी झोपणार नाही, मी वेळेवर जेवणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्या, हार्डवर्क सोबत जर तुमचं डाएट, तुमची एक्सरसाइज हे जर व्यवस्थित सुरू असेल तर कुठेतरी तुमची प्रोडक्टिव्हिटी नक्कीच वाढते. नुसतंच हार्डवर्कने तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घ्याल, खूप जास्त तुमच्यावर बर्डन येईल, अशा प्रकारे आपण अभ्यास नाही करू शकत. तर हे सगळं मला तुमच्याशी डिस्कस करायचं होतं आणि ही संधी मला आपल्या कॉलेजच्या माध्यमातून मिळाली. ह्यासाठी मी आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हा मुलांना काहीही जर प्रश्न असतील ह्या परीक्षे संदर्भात, जर तुम्हाला काही डिस्कस करायचं असेल तर डॉक्टर वराडे मॅडम आहेत, ते माझा नंबर किंवा माझा ईमेल ID तुमच्यासोबत शेअर करू शकतात, जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील तर मी नक्कीच ते प्रश्न म्हणजे किंवा कुठलेही डाऊट्स असतील तर ते मी सॉल्व्ह करू शकतो. तर हेच शेवटचं म्हणून मी माझं ही प्रेझेंटेशन थांबवतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणून मी हे डिस्कशन संपवतो. थँक्यू व्हेरी मच.